श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, जर तुम्ही बरोबर आहात तर काही सिद्ध करण्याचे प्रयत्न करू नका. फक्त शांत राहा. वेळ स्वतः साक्षी देईल. हातातलं गेलं तरी नशिबाचं कोणीच घेऊन जात नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधीच संपत नाही. काल काय झालं विसरून जा, कारण आपला जन्म काय झालं हे मोजण्यासाठी नाही, तर समोर आनंदाने कसं जगायचं यासाठी झालं आहे. आयुष्य हे एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्या गोष्टीच परत मिळतील. मनात एक, पोटात एक, ओठात एक अशा लोकांपासून लांबच राहा, कारण त्यात आपलाच फायदा आहे. पहाटे उठावे आणि भगवंतांची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि विस्मरण जिथे होते तिथे मला जागोर करीत राहावे. सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे. यापेक्षा आणखीन काय हवे? स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञान नसते. आपल्याला जे हवे ते आपण स्वामींकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून जात नाहीत. लक्षात द्यावे, प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर लागलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची ती वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक करते. साधना ही उंबराच्या फुलाप्रमाणे असावी. उंबराचे फूल कोणालाच दिसत नाही, पण फळे सर्वांना दिसतात. याला एक अपवाद आहे. उंबराची फुले फक्त योगी लोकांनाच दिसतात. साधकाची साधना उंबराच्या फुलाप्रमाणेच गुप्त पाहिजे. साधक हा एकदम फलदुप्त होऊन प्रकटच्या श्रेष्ठत्व आहे. साधना करताना त्या साधकाची लौकिक जगात किंमत झाली नाही, त्यांची अवहेलना झाली नाही, तर साधकाने निराश होण्याचे कारण नाही. औदुंबराच्या फुलामध्ये साधकाच्या साधनेला, त्याच्या अवस्थेला जगणारे पाहणारे सद्गुरू व भगवंतच आहेत. जर तुमच्यावर स्वामीची कृपा झाली तर तुमच्या आयुष्यात कोणता ग्रह, कोणतंही नक्षत्र, कोणतीही वाईट शक्ती कितीही बिघडू शकणार नाही. त्यामुळे नको तिथे जाऊन समोर डोके आपटण्यापेक्षा स्वामींसमोर डोके टेका आणि स्वामींची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. स्वामी सर्व ठीक करतील, कारण त्यांचे वचनच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. निसर्ग ज्यांच्या हातात आहे त्यांच्या पायाशी आपण आहोत. यापेक्षा आपले परभाग्य ते काय. श्री स्वामी समर्थ. घरातून बाहेर पडताना आपल्या देवारातील देवाला नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवाचे दर्शन घ्या, कारण तो भगवंत तुमची घरी यायची वाट पाहत असतो. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून, हे परमेश्वरा, तुम्हीही माझ्यासोबत चला असं म्हणा. कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखांचं घड्याळ असेल, परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंताच्या हातातच असते. चुकीचं वागणाऱ्यांना एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल, मात्र गद्दारी करणाऱ्यांना मात्र कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच, हे सत्यच आहे. चालता चालता कधीतरी ठेच लागणारच. जगायचं म्हटलं तर दुःखही असणारच. ठेच लागणार म्हणून चालणारचं का सोडायचं? दुःख आहे म्हणून जगण्याचं का सोडायचं? दुःखातही कधी आनंदाला कुठेतरी शोधायचं. आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं, यालाच जगणं म्हणायला असतं. शिळ्या भाकरीला आणि फाटक्या चप्पलेला कधी नाव ठेवायचं नाही, कारण भाकरी आज शिळी आहे, तिनं काल पोट भरलं होतं, आणि चप्पल आज तुटली आहे, तिने काल आपल्याला आधार दिला होता. म्हणूनच आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार महत्त्वाची आहे, मोलाची आहे. तिची किंमत वेळ आल्यावरच कळते. गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा, पिवळं फूल अर्पण करा, मनापासून प्रार्थना करा.
कामात अडथळे कमी होतात, गुरुकृपा लाभते. ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणीच असते, लोणी प्रकट करण्यासाठी ताक घुसळावे लागते, अगदी तसेच नामातच सर्व कृपा दळलेली आहे. ह्या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नामस्मरण घ्यावे लागते. स्वामी समर्थ एक मंत्रशक्ती. फक्त एवढाच रोज मंत्र घरातील सर्वांनी जपल्यास जसा जप वाढत जातो तशी परिस्थिती सुधारत जाते. जपाची परिस्थिती येऊ लागते. ह्या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच, परंतु मुख्य संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते. इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची जाणीव सुद्धा मिळत असते. सज्जनांचा सहवास घडतो, धार्मिक ग्रंथाचे वाचन घडते, चेहऱ्यावर एक देवी तिची दिसून येते. असा हा सहज. श्री स्वामी समर्थ. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशीच संवाद साधा. मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असे ती योजना तयार केली आहे. मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या, योग्य वेळेची वाट बघण्याची सहनशक्तीता द्या, त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्याची ज्ञान द्या. श्री स्वामी समर्थ म्हणतात, लीला अपरंपार आहे, फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, त्यांच्या असोची जाणीव घ्या. भक्ती म्हणजे काय? किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे ना. पहा, भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात, आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात. फक्त एकचित्ताने भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या सान्निध्यात जाऊन सुखी होतो, हे सत्य आहे. श्री स्वामी समर्थ. मी आज सकाळी उठल्यावर देवाची पूजा करताना स्वामींना विचारले, स्वामी, मी तुमची भक्ती पूजा करतो, सत्यभावाने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही, तरी लोक मला का टाळतात, फसवतात, लुबाडतात, मग तुम्ही माझी मदत का करत नाही? स्वामी म्हणाले, बाळा, त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. तुला फसवतात, तात्पुरता त्यांचा फायदा होतो, पण तू निराश होऊ नको. तुला फसवल्याने त्यांना जे पुढे चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते, आणि त्यांच्या प्रपंचाला भोगावं लागतं. बरोबर तो सुखी दिसत असतो, तरी आतून जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते, आणि तुला न मिळणारे ते तुला दुसऱ्याच्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचं वाईट चिंतन नको, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे, असे स्वामी नेहमी सांगतात. आणि जेव्हा तुम्हाला वाटतं ना की मी खूप त्रासात आहे, मला त्रास होतोय, तुम्ही स्वामींकडे समोर जावा, फोटोसमोर जावा, मूर्तीसमोर जावा, त्यांच्याशी संवाद साधा, मनोभावे त्यांची पूजा करा. तुम्हाला जे जे वाटते ते त्यांच्याशी मनपोकळे बोला. स्वामी जाणून घेतात आपल्या मनात काय चालू आहे. पण तुम्ही ज्यांच्या संवाद साधला ना, त्यांच्याशी गप्पा मारलात आपलं म्हणून, त्यांना आपल्या भावना लगेच कळतात. आणि तुम्ही खरंच नामस्मरण करा. तुम्ही कुठेही असा, तुम्हाला कुठे भीती वाटली, तुम्हाला असं वाटते काही होत नाहीये, स्वामींचं नाव घ्या, तारक मंत्र म्हणा. स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन तुमची जी चिंता जी आहे ना ती कमी करणार. तुम्हाला होणारा त्रास ते स्वतःवरती घेतात आणि तो त्यांचा त्रास कमी करतात. हो, मात्र जी तुम्ही हाक जी मारणार आहे ना ती त्यांना मनोभक्त व्हावा. त्यात जो भाव असेल तो तुमचा चांगला हवा आहे. त्यात तुमची भावना, स्वामींवरचा तुमची विश्वास हवा आहे. स्वामी नक्की येतात. म्हणून संवाद साधायला शिका. आणि हो, नामस्मरण, जितकं तुम्ही नामस्मरण वाढाल तितकं तुमचं येईल. हो, विसर तर तुम्हाला पडला तर तुम्हाला ज्या क्षणी तुम्हाला आठवण येईल त्या क्षणी तुम्ही नामस्मरण करा. मग तुम्ही कुठलंही काम करत असू देत, मग तुम्ही किचनमध्ये काम करत असाल, तुम्ही काही
तुमचं अभ्यासाचं काय कसं चालू, तुम्ही कुठेही तुमचं काही असू देत, स्वामीने असं सांगितलं नाही आहे की तुम्ही कुठे माझं नामस्मरण करत, असं त्यांनी कुठलेही ठेवलेले नाही आहे. तुम्ही काम करता करता सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता. फक्त त्यांना त्यांचं म्हणणं काय, तुम्ही तुमचं नामस्मरण वाढवा. नामस्मरण जसं तुम्ही वाढवणार तसं तुम्हाला अनुभव चांगले येणार आहेत. आणि जे तुमच्यामध्ये घरातली जी नकारात्मक जी ऊर्जा आहे ती निघून जाणार आहे. तुम्ही जसं नामस्मरण वाढवत जाल तसं तसं तुम्हाला त्याची प्रतिबिंब तुम्हाला येणार आहे. तुम्ही तारक मंत्र म्हणा, स्वामींची आरती म्हणा, स्वामींचा जप म्हणा, सगळ्या गोष्टी करा. बघा, तुम्हाला खरंच याची प्रचिती इतकी जाणवेल ना की तुमच्या घरामध्ये नकारात्मकता कधीच येणार नाही. आणि तुम्हाला अनुभव येईल एक एक स्वामी जवळ असल्याचा. आणि तो अनुभव जो आहे ना, तो आपण शब्दात नाही सांगू शकत. त्यासाठी आपल्याला तो अनुभवण्यासाठी आपल्याला नामस्मरण करायला लागेल, स्वामींशी आपल्याला बोलायला लागेल. म्हणून आयुष्याशी निराश न होता, जगात काय आहे, आपण म्हणतो हा माझा आहे, तो माझा आहे, हे माझं आहे, ते माझं आहे. उद्याचं आपण जाताना हे सगळं घेऊन जाणार आहोत का? नाही. त्यामुळे काय होणार आहे, आपण जे आपण नामस्मरण करू त्यामुळे जो आपल्याला अनुभव येणार आहे, ज्यामुळे आपल्याला आपली इच्छा प्रबळ वाढणार आहे. नामस्मरण केल्याने जे काय आपण भोग केले असतील, जे आपण आपल्या हातातून नकळत काही पाप घडले असतील आणि आपल्याला जे काही भेटणार आहे त्याचे वेदना ज्या थोड्याफार कमी होणार आहेत. म्हणून नामस्मरण करा. आयुष्यात जगात पुढे काहीही नाही आहे. हे जे सगळं आहे, प्रॉपर्टी म्हणा, तुमचा पैसा अडका, सोनं, हे सगळं क्षणिक आहे. आपलं मन त्यात गुंतलेलं आहे. पण त्यातलं मन गुंतून काढण्यासाठी आपल्याला डोळे मिटून स्वामीचं नाम करून घ्यायचं आहे. हे सगळं क्षणिक आहे. आणि तुम्ही बघा, नक्कीच बघा, जर तुम्ही डोळे मिटून नामस्मरण केलं, त्यांची पूजा केली, तुमचं मन इतकं शांत होणार आहे ना, हे तुम्हाला केल्याशिवाय समजणार नाही. तुम्ही 8 दिवस नक्की करून बघा. डोळे बंद करा. तर तुम्हाला कधी कधी भीती वाटते, काय होते, स्वामीचं नाव घ्या. तुम्हाला खरंच जाणवेल की स्वामी तुमच्यासाठी आलेत आणि तुमची मदत करतायत. नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण? स्मरण करतात, समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ. जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोंगडीत घेतात ते श्री स्वामी समर्थ. जे सुख दुःखाच्या पलीकडील आहेत ते श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतलेले त्यातील एक कणही मला काही करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव, बाकी बघायला मी आहेच, निश्चिंत राहा. श्री स्वामी समर्थ.